हॅलो हाय फ्रेंड्स, मयुरीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची आपली किचनमधील रेसिपी आहे वांग्याचे काप। खूप साऱ्या घरांमध्ये हे वांग्याचे काप केले जातात, परंतु प्रत्येकाच्या करण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत। त्यामुळे मी ही रेसिपी तुम्हाला माझ्या पद्धतीने कशी करते हे दाखवणार आहे। इथे मी एक काळं भरिताचं वांग घेतलं आहे। त्याच्या दोन्ही कडा दाखवल्याप्रमाणे मी कट करून घेणार आहे आणि त्याचे पातळ स्लाइस करून घेणार आहे। वांग्याचे जेवढे पातळ स्लाइस कराल तेवढे काप खूप छान टेस्टी लागतात। कापण्याआधी वांग व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं होतं, त्यामुळे आता हे काप पुन्हा पाण्यात टाकून धुवून घेण्याची गरज नाही। आता इथे आपले सर्व काप व्यवस्थित कट करून झाले आहेत। आता याला आपण एक मसाला तयार करायचा आहे, तो लावून घेणार आहोत। एका बाउलमध्ये मी 1 चमचा बेसन पीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा दही आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। हे मिश्रण आधी दह्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि लागेल तसं 2-3 चमचे पाणी घेऊन ह्याची थिक पेस्ट करायची आहे। इथे मसाल्याची अजून टेस्ट वाढवण्यासाठी मी ते सोललेल्या 2 मोठ्या लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या किसून यामध्ये घालणार आहे। आता किसलेली लसूण मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता हे मसाल्यांचं मिश्रण वांग्याच्या कापांना व्यवस्थित दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं आहे। जरा थोडीशी जाडच कोटिंग ठेवायची की ते मसाले खाताना खूप छान लागतात। आता इथे मी सर्व कापांना व्यवस्थित मसाले लावून घेतले आहेत। कापांना व्यवस्थित मसाले लावून झाले की आपल्याला लगेच हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। जर ते जास्त वेळ राहिले तर त्यांना पाणी सुटू शकते आणि मसाला वेगळा होऊ शकतो। त्यामुळे आता याला आपण रव्याची कोटिंग करून लगेचच फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी मी एका प्लेटमध्ये बारीक रवा घेतला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हे काप व्यवस्थित आपल्याला दोन्ही बाजूनी रव्यामध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित वांग्याच्या कापांना दोन्ही बाजूने रवा लावून घ्यायचा आहे। इथे नॉनस्टिक तवा घेतला आहे, तव्यावर 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला इथे एक एक करून सर्व काप व्यवस्थित त्या तव्यावर घालून घ्यायचे आहेत। आता हे वांग्याचे काप आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूनी लालसर छान भाजून घ्यायचे आहेत। तव्यावरील तेल व्यवस्थित सर्व कापांना लावून घ्यायचं आहे। काप व्यवस्थित एक साइडने लालसर झाले की मगच आपल्याला ते पलटी करायचे आहेत। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित दोन्ही साइडनी काप लालसर भाजून घ्यायचे आहेत। हे आपले वांग्याचे काप तयार आहेत। मसाल्यांमध्ये आपण बेसन पीठ घातल्यामुळे काप हे छान भजीसारखे कुरकुरीत होतात। तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की बनवून पहा, कशी झाली ते कळवायला विसरू नका। तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे कळवा। चॅनलवर नवीन असाल तर मयुरीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी या चॅनलवर येत राहतील। वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।